तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता 25 तारखेला बायोलॉजीचा पेपर आहे बोर्डाचा. तर त्या दृष्टीने काही IMPचे टॉपिक्स असतील, प्रश्न असतील, जे मी त्या ठिकाणी काढलेले आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी डिस्कस करत आहे. या क्वेश्चनला त्या ठिकाणी एक्झामला जाण्याच्या अगोदर एकदा पाहून जा. ठीक आहे. तर पहिला जो टॉपिक आहे बाळांनो, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. या टॉपिक मध्ये जे क्वेश्चन्स आहेत, मोस्टली ज्या ठिकाणी यावर्षी येतील, टीएस ऑफ अँथर, ती डायग्राम जी आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी येईल किंवा स्केच अँड लेबल साठी. सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी तो प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन. बरोबर. त्याचबरोबर जे काही एक एक मार्क्ससाठी जे क्वेश्चन असणार आहेत, मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन विथ एक्झाम्पल. म्हणजे पहिल्या मेथड्स आहेत, फ्रॅगमेंटेशन असेल, बडिंग असेल, स्पोर फॉर्मेशन असेल, ओके, बायनरी फिजन असेल, त्या सर्व मेथड्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स. ओके, ते एकदा पाहून जा बाळांनो. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, किंवा त्याला और प्रश्न असतो फिमेल गॅमेटोफाइट. हा मोठा प्रश्न असतो. किंवा जर याच वर दुसरा जर प्रश्न विचारायचा झाला तर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. ओके, तो प्रश्न येतो. किंवा मग ते पोलन ट्यूब जे आहे, पोलन ट्यूब फॉर्मेशन, ती डायग्राम दिलेली असते, त्याला नाव द्यायचं असतं एक्झाईन, एन्टाईन, पोलन ट्यूब, मेल गॅमेट्स. ओके, तर ते ठिकाणी तो एक महत्वाचा प्रश्न आहे पहा. नंतर टाइप्स ऑफ पॉलिनेशन विथ एक्झाम्पल्स. यावरती कसा प्रश्न येऊ शकतो? पॉलिनेशन वरती एक प्रश्न असतोच. यावरती प्रश्न कसा येऊ शकतो? कम्प्लीट द टेबल्स. ओके, मग यामध्ये तुम्हाला काय असणार आहे? टाइप्स ऑफ पॉलिनेशन. टाइप्स ऑफ पॉलिनेशन मध्ये काय आहे? एनिमोफिली, एंटिओफिली, हायड्रोफिली, कॅरेप्टरफिली, ऑर्नियंथोफिली. मग हे एका कॉलम मध्ये असतील आणि दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचे एक्झाम्पल्स असतील. ते तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट द टेबल यावरती प्रश्न विचारला जाईल. किंवा मग याला वर प्रश्न दुसरा असतो पहा, डिफरन्स बिटवीन एनिमोफिली अँड एंटिओफिली. मग या ठिकाणी वाईन पॉलिनेशन, इन्सेक्ट पॉलिनेशन. ओके, साल्विया फ्लावर आठवायचं इन्सेक्ट मध्ये, त्यामध्ये लेवर मेकॅनिझम आहे, आणि एनिमोफिली तुमचं मेज फ्लावर. ओके, मग हे त्या ठिकाणी या दोघांमधला फरक त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर एक्सप्लेन एनी टू आउटब्रीडिंग डिव्हाइस. एक्झामिनरला हा एक प्रश्न खूप वेळा आवडतो पहा. तुम्ही जर पाहायला गेलो तर खूप वेळा हा एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे, की त्या ठिकाणी एक्सप्लेन एनी टू आउटब्रीडिंग डिव्हाइस. आउटब्रीडिंग डिव्हाइस मध्ये युनिसेक्शुअलिटी असेल, हर्कोगॅमी असेल, सेल्फ स्टरिलिटी असेल, पोटेंड्री, प्रोटोगायनी, ह्या ज्या काही कंडिशन्स आहेत ते तुम्हाला तिथे विचारले जातील. कोणत्याही दोन परफेक्ट करून त्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्ह्यूल्स. आता पहा, इथं एमसीक्यू किंवा एक मार्काचा प्रश्न येऊ शकतो, एंट्री ऑफ पोलन ट्यूब्स इन इन ओव्ह्यूल्स. आता पहा, त्यामध्ये तीन आहे. एक एंट्री कोण असते? मायक्रोपाइल एंड कोण असते? पुरोगामी म्हणतो आपण. नंतर चलायझल एंड कडून असेल त्याला चलायझोगॅमी म्हणतो, आणि इंटोगॅमेंट मधून एंट्री असेल त्याला आपण काय म्हणतो? मेसोगॅमी. तिथे त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो, डायग्राम बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, किंवा सरळ त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल पहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डिफरन्स बिटवीन एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. हे त्या ठिकाणी तुम्हाला पाहून जायचंय बाळांनो. ओके, त्यानंतर ज्या छोटे छोटे डिफिनेशन आहेत पहा, डबल फर्टिलायझेशन, जिओटोनोगॅमी, ॲटोगॅमी, झिनोगॅमी, ॲपोमिक्सिस. ओके, ह्या डेफिनेशन जाताना थोड्या पाहून जा. ओके, आणि शेवटी त्या ठिकाणी डेफिनेशन आहे पॉलीएम्ब्रियोनी. ओके, ती सुद्धा त्या ठिकाणी डेफिनेशन पाहून जा. पार्थिनोकार्पी. ओके, जे काही सीडलेस फ्रूट तयार केले जातात पहा, त्या ठिकाणी या टॉपिक मधले हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे. चॅप्टर नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड नंबरचा टॉपिक आहे पहा, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल्स. हा सुद्धा मागचा चॅप्टर 6 ते 8 मार्काचा होता. हा सुद्धा त्या ठिकाणी 6 ते 8 मार्काचा टॉपिक आहे. यामध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतो. आता डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारायचं जर झालं तर जास्त करून त्या ठिकाणी प्रश्न असतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, मग त्या ठिकाणी ऑलरेडी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दिलेली असते आणि त्याला नाव द्यायला विचारतात. किंवा मग त्याला और प्रश्न जो असतो, टीएस ऑफ टेस्टिस, तो प्रश्न. हे दोन प्रश्न एकमेकांवर असतात. आणि तिसरा एक त्याला अजून एक और प्रश्न असतो, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. हे तीन पैकी एक प्रश्न पडतो मोस्टली. टीएस ऑफ टेस्टिस परफेक्ट करून ठेवा बाळांनो. ओके, त्यानंतर तोच आता मी सांगितलेला प्रश्न, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, एक्सप्लेन करायला विचारतील किंवा लेबलिंग करण्यासाठी विचारतील. ओके, त्यानंतर त्याला और प्रश्न असतो पहा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मोस्टली त्या ठिकाणी परफेक्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम परफेक्ट करून ठेवा. फिमेल पण थोडं वाचा, डायग्राम पाहून घ्या. त्यानंतर शॉर्ट नोट ऑन मेन्स्ट्रुअल सायकल. हा एक आयएमपी क्वेश्चन आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर विचारायचं झालं तर मेन्स्ट्रुअल सायकल वरती प्रश्न असतो.
मेन्स्ट्रुअल सायकलचे जे हार्मोन्स आहेत कोणते किंवा असं विचारतील विच हार्मोन इन्व्हॉल्व्स इन मेन्स्ट्रुअल सायकल, कोणकोणते? FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, देन इस्ट्रोजन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन अँड प्रोजेस्टेरॉन. त्यांचे रोल जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. नंतर एक 2 मार्काचा क्वेश्चन असतो पहा, एनी टू मेथड्स ऑफ बर्थ कंट्रोल. बर्थ कंट्रोलच्या ज्या मेथड्स असतात तिथे प्रश्न विचारलेला असतो. मग बर्थ कंट्रोल मध्ये परमनंट मेथड आणि टेम्पररी मेथड्स. ओके, परमनंट मेथड मध्ये सर्जिकल मेथड मध्ये आपण म्हणतो ट्युबेक्टोमी आणि व्हॅसिक्टोमी, बरोबर. त्यानंतर ज्या टेम्पररी मेथड्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्हाला त्यामध्ये त्या ठिकाणी इंट्रायुटेराइन डिव्हाइस, ओके ओके, कुपर्टी, त्यानंतर हार्मोन रिलीजिंग, ते कुपर्टी आपण म्हणतो ना, सॉरी, कुपर्टी आणि हार्मोन रिलीजिंग आयओडी जे आहे त्यामध्ये MCQ टाइप क्वेश्चन विचारेल, ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर दुसरा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा, डिफरन्स बिटवीन ओजेनेसिस अँड स्पर्मेटोजेनेसिस. ओके, तो त्यात खूप दोनदा एक्झामला आय थिंक विचारला गेलेला प्रश्न आहे तो. नंतर एक मार्काचे प्रश्न जर पाहायला गेले तर रोल ऑफ प्लासेंटा, पार्च्युरेशन, लॅक्टेशन यांच्या डेफिनेशन, ब्लास्टुला, मोरुला, झिफ्ट, गिफ्ट, आयओडीज टाइप. ओके, मग असे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे प्रश्न, हा टॉपिक सुद्धा 6 ते 8 मार्क्सचा त्या ठिकाणी टॉपिक आहे पहा, हा सुद्धा परफेक्ट करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे पहा, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर इथं प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला एक रेशो विचारला जातो. ठीक आहे, मग इथे काय करायचं, लक्षात ठेवायचंय, जे रेशो आहेत ऑल रेशो आणि त्याचे एक्झाम्पल्स, रेशो आणि त्याचे एक्झाम्पल्स वर तुम्हाला जोडायचं. तुम्ही म्हणणार सर रेशो आणि एक्झाम्पल काय? मोनो हायब्रिड क्रॉस. पहिला कोणता क्रॉस? मोनो हायब्रिड क्रॉस. मोनो हायब्रिड क्रॉसचा रेशो काय आहे? फिनोटाइपिक रेशो 3:1. त्यानंतर जिनोटाइपिक रेशो काय? 1:2:1. ओके, त्यानंतर आपण डायहायब्रिड क्रॉस कडे जातो. डायहायब्रिड क्रॉस कडे काय आहे? त्या ठिकाणी रेशो काय आहे? 9:2, 3:2, 3:1. आणि जिनोटाइपिक रेशो काय? 12:24:12:1. ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं, बरोबर. त्यानंतर आपण दुसरे रेशो कोणते आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स पाहतात, को डॉमिनन्स, दोघांचे रेशो सेम आहेत पहा, 1:2:1. जिनोटाइपिक रेशो आणि फिनोटाइपिक रेशो बोथ आर सेम. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी हा खूप वेळा प्रश्न विचारला गेला पहा, डिफरन्स बिटवीन इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स. म्हणजे ते तुम्हाला अजून एक आहे पहा, प्लिओट्रॉपी. ह्या वर्षी जवळजवळ 99% मला असं वाटतंय की प्लिओट्रॉपी वरती प्रश्न येईल, प्लिओट्रॉपिझम वरती, बरोबर. त्याचा एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया आहे. 3:1 च्या ऐवजी कोणता रेशो तो 2:1. ओके, या प्रश्नावरती मला जास्त जोर द्यायचा. हा मला वाटतं मागच्या वर्षी विचारला होता, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स मधला फरक, बरोबर. पण तुम्हाला आता जोर कशावर द्यायचा आहे? प्लिओट्रॉपी, बरोबर. आणि त्याचबरोबर आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन युनिव्हर्सली ऍप्लिकेबल त्या ठिकाणी तो लॉ आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन. ओके, याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक क्वेश्चन इथं एक्स्ट्रा एक लक्षात ठेवायचं बाळांनो, तो म्हणजे आहे टेस्ट क्रॉस अँड बॅक क्रॉस, बरोबर. हे त्या ठिकाणी क्रॉसच्या पण डेफिनेशन पाहून ठेवा. ओके, त्यानंतर बाळांनो पुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे, डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय क्रोमोझोम. एक्स आणि वाय क्रोमोझोम मधला फरक एकदा पाहून घ्या. त्यानंतर एक्सप्लेन किंवा त्याला ऑर प्रश्न आहे पहा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतील. त्यानंतर या ठिकाणी MCQ किंवा कम्प्लीट द चार्ट वरती प्रश्न कोणता पडतो? टाइप्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता सेक्स डिटर्मिनेशन ह्युमन बिंग मधलं म्हटलं तुम्ही काय असणार आहे? XX XY. नंतर बर्ड्स मधलं म्हणलं की ZZ ZW. आणि हनीबी मधलं म्हटल्यानंतर काय म्हणणार तुम्ही त्या ठिकाणी? हॅप्लो डिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन, अशी त्या ठिकाणी सेक्स डिटर्मिनेशन आहे. नंतर टाइप्स ऑफ डिसीजेस, मॅच द पियर. टाइप्स ऑफ डिसीजेस तुम्हाला त्या ठिकाणी काय ठेवणार आहात तुम्ही? थॅलेसिमिया असेल, त्यामध्ये अल्फा आणि बीटा. बीटा थॅलेसिमिया कशामुळे होतो? 12 लक्षात ठेवायचं, B11 नंबरच्या क्रोमोझोम. ओके, बीटा थॅलेसिमिया म्हणजे बीटा थॅलेसिमिया 11 नंबरच्या क्रोमोझोम मध्ये प्रॉब्लेम असतो, अल्फा थॅलेसिमिया 16 नंबर क्रोमोझोम. ओके, मग ते लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला खाली डिसऑर्डर दिलेले आहेत, डाऊन सिंड्रोम, 21 ट्रायसोमी म्हणतो आपण, बरोबर. 21 नंबरचा क्रोमोझोम 3दा येतो, 21 ट्रायसोमी, डाऊन सिंड्रोम. त्यानंतर टर्नर सिंड्रोम, त्या ठिकाणी 44+XO, XX क्रोमोझोम अबसेंट असतो. आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम, त्यामध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम X ऍड होतो पहा, 44+XXY.
मग ते जे डिसऑर्डर आहेत ते तुम्हाला मॅच द पेअर साठी प्रश्न विचारते. अशा प्रकारे हा तुमचा टॉपिक नंबर 3. त्यानंतर बाळांनो, 4th नंबर टॉपिक मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 4 ते 6 मार्क त्या ठिकाणी हा टॉपिक आहे. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असतो पहा, हर्शियन चार्ज एक्सपेरिमेंट. ओके, त्याला और ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, ह्या दोन्ही पैकीच एक एक्सपेरिमेंट येईल आणि या टॉपिक वरती 100% एमसीक्यू असते पहा. 4 नंबरच्या टॉपिक वरती 100% एक एमसीक्यू प्रश्न विचारला जातो. जे व्हॅल्यूज असतात ना सगळ्या चॅप्टर मध्ये, जे महत्वाचे व्हॅल्यू दिलेत, जे डायरेक्टली जास्त गेलेले आहेत ना तुमच्या पुस्तकातले, ज्या डेफिनेशन किंवा जे व्हॅल्यूज, त्यावरती लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करायचं. नंतर त्यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न आहे सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ डीएनए. याची डायग्राम येते किंवा मग त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन येतं, हे परफेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे पहा. नंतर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियोसोम एकदा एक्झामला प्रश्न येऊन गेलेला आहे पहा, जे निगेटिव्हली चार्ज डीएनए मॉलिक्यूल आहे रॅप्ड अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन प्रोटीन्स. ओके, दॅट स्ट्रक्चर इज नथिंग बट द न्यूक्लियोसोम. ऑक्टॅमर्स असतात. काय काय कोणकोणते मॉलिक्यूल असतात? चॉईस ऑफ H2A, H2B, H3 and H4. ओके, ते सगळे मॉलिक्युल्स एकत्र येऊन न्यूक्लियोसोम तयार होतो पहा. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. हा एक एक्झामिनरला खूप प्रश्न त्या ठिकाणी आवडतो. आपण थोडक्यात म्हणू हा एक्झामिनरचा घर जावे प्रश्न आहे. कायम एक्झामला प्रश्न येतो पहा. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. तो कोमालेस आहे. ओके, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. कोडॉन, अँटीकोडॉन. ओके, ज्या प्रॉपर्टी आहेत, भरपूर 10-12 प्रॉपर्टीज आहेत, त्या ठिकाणी पाहून घ्या कॅरेक्टरिस्टिक्स जेनेटिक कोडच्या. नंतर दुसरा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला और असणारा प्रश्न, डीएनए रेप्लिकेशनला और असणारा कोणता? डिफाईन स्प्लायसिंग, कॅपिंग, टेलिंग. 3 मार्काला 3 डेफिनेशन विचारतील पहा, स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. या 3 डेफिनेशन पाहून घ्या. त्यानंतर छोटा एक प्रश्न स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉनची नावं त्या ठिकाणी. स्टार्ट कोडॉन तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय? AUG. स्टार्ट कोडॉन काय आहे? AUG. स्टॉप कोडॉन काय आहे? त्या ठिकाणी UAA, UAG, UGA. ठीक आहे, ही जी आहे UAA, U अग युग. ठीक आहे, मग हे त्या ठिकाणी काय आहेत? स्टॉप कोडॉन आहे. लक्षामध्ये. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे लॅक ओपेरॉन जे आहे, एक्सप्लेन द लॅक ओपेरॉन किंवा त्या ठिकाणी एन्झाइम्स रोल इन लॅक ओपेरॉन. 3 एन्झाइम्स आहेत पहा. फर्स्ट जे एन्झाइम आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज, जे लॅक्टोज शुगर असते त्या लॅक्टोज शुगरचं काय त्या ठिकाणी करतं? ब्रेकडाऊन करतं ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये. दुसरं त्या ठिकाणी एन्झाइम आहे पहा परमिएज, ते लॅक्टोज जे आहे त्याची एंट्री जी आहे सेलच्या आतमध्ये करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना लॅक्टोज, ती एंट्री त्या ठिकाणी सेलच्या आतमध्ये करण्यासाठी परमिशन काम परमिएज करतो. आणि जो शेवटचा आहे ट्रान्स ऍसिटिलेज. ओके, त्याचं काम काय आहे? ट्रान्सफर द ऍसिटिल ग्रुप फ्रॉम ऍसिटिल कोएन्झाइम टू द गॅलेक्टोसाइडेज. हे त्या ठिकाणी 3 एन्झाइम्स महत्वाचे आहेत, त्याचा रोल तिथे विचारला जातो. नंतर 1 मार्काला जर प्रश्न विचारायला जर गेला डिफाईन जिनोमिक्स, हा एक त्या ठिकाणी कायम एक्झामला प्रश्न विचारतो. कायम बरेचशे वेळा एक्झामला प्रश्न आलाय डिफाईन जिनोमिक्स डेफिनेशन. डेफिनेशन 1 मार्कासाठी आहे. किंवा एम्स ऑफ HGP, ह्युमन जिनोमिक प्रोजेक्ट. नंतर शेवटचा प्रश्न या टॉपिक मधला डीएनए फिंगरप्रिंटिंग. डिफाईन डीएनए फिंगरप्रिंटिंग, राईट एनी 2 स्टेप्स. किंवा मग एक्झामला पूर्ण स्टेप दिले असतात, त्यांचा क्रम व्यवस्थित करायचा, अरेंज करायचा, बरोबर. डीएनए आयसोलेशन वगैरे ज्या स्टेप्स आहेत ना त्या ठिकाणी त्या स्टेप्स एकदा पाहून घ्या. असा हा चॅप्टर नंबर 4 आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. त्यानंतर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ या टॉपिक मध्ये काय आहे? उरे अँड मिलर एक्सपेरिमेंट किंवा मग डार्विन्स थेरी, ऑच्युलेट्स आपण म्हणतो, डार्विन्स थेरी विचारली जाते पहा. त्यानंतर म्युटेशनल थेरी, ह्या 3 थेरी मधली एक थेरी येईल. नंतर दुसरा एक प्रश्न असतो पहा क्रोमोझोमल अब्रेशन्स. हे 4 डायग्राम्स आहेत, तिथे एमसीक्यू विचारला जातो, एकदा पाहून घ्या. नंतर शॉर्ट नोट ऑन इंडस्ट्रियल मेलॅनिझम विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. ओके, ते एक्झाम्पल इंडस्ट्रियल मेलॅनिझमचं तुम्हाला एक्सप्लेन करायचं, मॉथचं ब्लॅक मॉथ आणि व्हाईट मॉथ, बरोबर. कसं त्या ठिकाणी इंडस्ट्रीमुळे काय त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झाले ते पाहिजे. त्यानंतर या चॅप्टर मधला IMP क्वेश्चन्स आहे, मे बी या वर्षी एक्झामला पडेलच. कनेक्टिंग लिंकचा आर्चिओप्टेरिक्स, तो त्या ठिकाणी जे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो, कनेक्टिंग लिंक दाखवतो, 2 ग्रुपचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर शेअर्स करतो, त्या ठिकाणी ते तुम्हाला महत्वाचं आहे पहा. त्यानंतर डिफरन्स बिटवीन होमोलॉगस अँड अॅनालॉगस ऑर्गन्स. होमोलॉगस अॅनालॉगस ऑर्गन पण त्या ठिकाणी महत्वाचा आहे बाळांनो, ते एक लक्षात ठेवा. आता ह्युमन इव्होल्युशनचा जो काही चार्ट आहे पहा, तो पूर्ण चार्ट जे आहे सर्व त्या ठिकाणी ते रामापिथिकस असेल, ऑस्ट्रेलोपिथिकस असेल,
ड्रायपेथिकस असेल, सगळ्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यातला त्या ठिकाणी एक्झामिनला जर आवडला एखादा पॉईंट तर कोणतं पण टाकू शकतो. ठीक आहे, त्यामुळे ह्युमन इव्होल्युशन पहा. नंतर छोटे छोटे डेफिनेशन्स आहेत पहा. जीन पूल असेल, नेम ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स, जेनेटिक ड्रिफ्ट्स, नंतर कोएसर्वेट्स, आयसोलेशन, जीन फ्लो, या डेफिनेशन ज्या आहेत या त्या ठिकाणी येऊ शकतात. एकदा यावरती लक्ष द्या. म्हणजे हे प्रश्न काय आहेत की पूर्ण अभ्यास तर झालाय पण त्या ठिकाणी थोडा काहीतरी करायचा आहे, किंवा कोणते प्रश्न आयएमपी असतात मुलांना त्या ठिकाणी एक्झामच्या काळामध्ये आयएमपी प्रश्न कधी कधी आपण असं सगळं वाचतो आणि शेवटचं वाचायचं राहतो आणि एक्झामिनर नेमकं तोच प्रश्न एक्झामला टाकतो आणि आपण सगळं वाचलं शेवटचं काहीतरी राहिलं आणि तसं होतं. त्यामुळे हे प्रश्न एकदा पाहून जा. ठीक आहे, त्यानंतर आपला चॅप्टर नंबर 6, प्लांट वॉटर रिलेशन. ओके, यामध्ये काय असणार आहे बाळांनो, शॉर्ट नोट असणार आहे. एक तर ट्रान्सपिरेशन असणार आहे की ऑस्मोसिस, ह्या दोन ज्या नोट्स आहेत शॉर्ट नोट एकमेकांना वर, ह्या दोन्हीतला एक प्रश्न परफेक्ट येणार आहे, तो त्या ठिकाणी परफेक्ट करून ठेवा. ट्रान्सपिरेशन किंवा त्या ठिकाणी ज्या मेथड्स आहेत ट्रान्सपिरेशनच्या त्या ठिकाणी परफेक्ट करून ठेवायचे बाळांनो. त्यानंतर हा घर जावे प्रश्न म्हटलं तरी चालेल, आतापर्यंत 2-3दा एक्झामला येऊन गेलेला आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर्स, जे रूट हेअरचं स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते परफेक्ट करायचं आहे. नंतर गिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर ऑर द टाइप्स ऑफ वॉटर, प्रॉपर्टी विचारतील किंवा टाइप्स ऑफ वॉटर तुम्हाला एक्झामला विचारलं जाईल. नंतर जे पाथवे आहेत वॉटर अपटेकचे, बरोबर, ते पाथवे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सिम्प्लास्ट, अपोप्लास्ट पाथवे एकदा पाहून घ्या. त्यानंतर एक्सप्लेन एनी वन थेरी ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. आता वॉटर ऍब्सॉर्प्शनच्या 3 थेरीज आहेत, त्यातली एक थेरी कोणती पण आहे, ते एक्झामवर डिपेंड आहे जर टाकला प्रश्न तर. ठीक आहे, कोइजन टेन्शन थेरी परफेक्ट करून ठेवा. त्यानंतर डिफाईन, 3 मार्काला 3 डेफिनेशन जर विचारले, डिफ्युजन, प्लास्मोलायसिस, असेंप्ट ऑफ सॅप, हे डेफिनेशन करून ठेवा. मला असं वाटतं 3 डेफिनेशन टाकतील. डिफ्युजन, इम्बिबिशन सुद्धा आहे आणि ऑस्मोसिस, या 3 डेफिनेशन 3 मार्काला टाकू शकतात. त्या ठिकाणी या टॉपिक मध्ये ते परफेक्ट करून ठेवायचे आहेत तुम्हाला. टॉपिक नंबर 6. त्यानंतर पहा पुढे आहे टॉपिक नंबर 7, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन या टॉपिक मध्ये तुम्हाला सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झामिनरचा जास्त फोकस कुठे असतो, हार्मोन्स वरती असतो. ते 5 हार्मोन्स आहेत, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. हे 5 हार्मोन, कधी कधी 5 म्हणजे तिथेच प्रश्न पडतो. ओके, त्यामुळे 5 हार्मोन परफेक्ट करायचे आहेत. आता यामध्ये काय, एक्सप्लेन द फेजेस ऑफ ग्रोथ, इथे त्या ठिकाणी काय आहेत, ज्या ग्रोथच्या फेजेस आहेत ते विचारले जातील, शक्यता कमी परंतु पाहून घ्या फक्त. एक्सप्लेन द रोल ऑफ प्लांट हार्मोन्स, हा सगळ्यात आयएमपी क्वेश्चन आहे. ऑक्झिन, जिब्रेलिन, आबा, इथायलिन, ह्यावरती जास्त फोकस द्या. बरोबर, 3 ग्रोथ प्रोमोटिंग आहेत आणि 2 ग्रोथ इनिबिटिंग आहे. ग्रोथ प्रोमोटिंग कोण आहे, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन ग्रोथ प्रोमोटिंग, आणि ग्रोथ इनिबिटिंग कोण आहे, ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. ओके, हे फ्रूट रायपनिंग हार्मोन आहे, त्या ठिकाणी हे स्ट्रेस हार्मोन आहे, हे बाकीचे अपायकल डॉमिनन्स वगैरे ऑक्झिन वगैरे दाखवतो पहा, ते एकदा पाहून घ्या. त्यानंतर जे टाइप्स ऑफ ग्रोथ कर्व आहेत, ते ग्रोथ कर्व तुम्हाला दिलेले असतील, त्यावरती कर्व दिलेले असेल तो तुम्हाला ओळखायचा आहे, तुम्हाला विचारला जाईल प्रश्न. ठीक आहे, ग्रोथ कर्व एकदा पाहून घ्या. त्यानंतर डिफरन्स बिटवीन शॉर्ट डे प्लॅन, लॉंग डे प्लॅन विथ एक्झाम्पल, हा एक आयएमपी प्रश्न आहे बाळांनो. डिफरन्स बिटवीन शॉर्ट डे प्लॅन अँड लॉंग डे प्लॅन. ओके, डिफाईन फर्नलायझेशन, गिव्ह इट्स ऍडव्हांटेजेस, डिफरन्स बिटवीन मायक्रो एलिमेंट्स अँड मॅक्रो एलिमेंट्स. एक्झामिनर खूप दयाळू असेल, त्याला वाटलं नाही पोरांना चांगले मार्क पडले पाहिजे, तर ते प्रश्न टाकतात की डिफरन्स बिटवीन मायक्रो एलिमेंट अँड मॅक्रो एलिमेंट. ओके, त्यानंतर पहा नायट्रोजन सायकल, आणि शेवटचा आहे रोल ऑफ मिनरल एलिमेंट्स इन प्लांट. मिनरल एलिमेंटचा रोल काय आहे प्लांटसाठी, एक महत्वाचे. बरोबर, या टॉपिक मध्ये जास्तीत जास्त करून तुम्हाला ग्रोथ कर्व एक जास्त लक्ष द्यायचे, आणि त्यानंतर प्लांट हार्मोन्स हे त्या ठिकाणी परफेक्ट लक्षात तुम्हाला ठेवायचं बाळांनो. हे झाले आपले 7 टॉपिक. त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे 8 नंबरचा, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. आता रेस्पिरेशन सर्क्युलेशन मध्ये तुम्ही जर पाहायला गेले तर त्या ठिकाणी हा टॉपिक तुम्हाला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. जवळजवळ 8 ते 10 मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती पडतात. एखाद्याला वाटलं ना बाबा सर माझं काही खरं नाही, मी पास झालो पाहिजेत, बरोबर, त्यांनी 8 नंबरच्या 9 नंबर टॉपिकला परफेक्ट अभ्यास करा. हे 2 टॉपिकच तुम्हाला जवळजवळ 21 मार्क्स पर्यंत पोहोचवतील. ठीक आहे, तर या टॉपिकचे रेस्पिरेशन सर्क्युलेशन 8 ते 10 मार्काचा टॉपिक आहे. यामध्ये काय येणार तुम्हाला, कम्प्लीट द चार्ट, जे रेस्पिरेटरी ऑर्गन इन ऑर्गॅनिझम्स, जे ऑर्गन्स आणि ऑर्गॅनिझम मध्ये काय जे रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत, बरोबर, ते कोणते आहेत आणि कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये आहेत ते तुम्हाला चार्ट आहे, तुमच्या पुस्तकात एक चार्ट दिलेला आहे पहा, तो चार्ट परफेक्ट करा. त्यानंतर डबल सर्क्युलेशन, ओके, आणि ब्लड क्लॉटिंग,
ह्यावर थोडं लक्ष द्या. ब्लड क्लॉटिंग कसं होतं, मेकॅनिझम विचारलं घेतं विचारतील पहा. नंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन जर विचारायचं झालं तर त्या ठिकाणी काय असतं, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट किंवा कार्डियक सायकल. ह्या दोन्हीमध्ये आता मागच्या वर्षी इंटरनल स्ट्रक्चर आलं होतं, आता कार्डियक सायकल किंवा कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ईसीजी हा आयएमपी क्वेश्चन आहे पहा. ईसीजी लक्ष द्या, ह्या वर्षी पडू शकतो ईसीजी, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी हे सगळं दिलेलं आहे चार्ट वगैरे, त्या वेव्स. ओके, पी वेव्स, क्यूआरएस कॉम्प्लेक्स, टी वेव्स, ते एकदम व्यवस्थित पहा, प्रत्येकाचे फंक्शन पहा. नंतर टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसी, डायग्राम बेस्ड क्वेश्चन यावरती पडू शकतो डब्ल्यूबीसी, किंवा मग त्याला वर प्रश्न असतो डिफरन्स बिटवीन ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट्स असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर डिफरन्स जर विचारायचं झालं तर इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन, किंवा त्याला वर प्रश्न असतो डिफरन्स बिटवीन आर्टरी अँड वेन्स. या ठिकाणी हे महत्वाचे प्रश्न आहेत. याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, जो रेस्पिरेटरी डिसीजेस जे आहेत, एक चार्ट आहे तुमच्या पुस्तकामध्ये रेस्पिरेटरी डिसीजेस, ते रेस्पिरेटरी डिसीज एकदा पाहून घ्या. त्या चार्टवरती इम्पेसिमा वगैरे बरं दिलेले आहेत ना, अस्थमा वगैरे, त्यावरती एकदा पाहून घ्या. तुम्हाला लक्षणं पूर्ण दिलेली असतील आणि ती कोणता डिसीज आहे तो तुम्हाला ओळखायला विचारतील, बरोबर, तर ते एक त्या ठिकाणी पाहून घ्या. ओके, अशा पद्धतीने हा 8 नंबरचा टॉपिक झाला. त्यानंतर 9वा जो टॉपिक आहे हा कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, हा जवळजवळ टॉपिक 8 ते 11 मार्कापर्यंत त्या ठिकाणी विचारला जातो पहा. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बरोबर. कोणता? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. पण सगळ्यांनी आता लय वेळ झाला ऐकता हे करता, बरोबर, थोडंसं हे वाटायला लागले तर काय कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, चॅप्टर पण नाव एकदम छान आहे, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. तुमचं ब्रेन जे आहे एकदम फ्रेशली तुम्हाला ठेवायचं आहे. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, बाळांनो, हे सगळ्यात जास्त मार्क देणारा टॉपिक आहे, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. ओके, जीवनामध्ये जसं तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात राहते, एखादं तुम्हाला खूप त्रास देत असतो तुमच्या कायम लक्षात राहतो, तसं हा चॅप्टर सुद्धा बाळांनो एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचं. एखादी गोष्ट आपल्याला आवडल्यानंतर आपण कसं म्हणतो, एकदम छान आहे. ओके बाळांनो, तर यामध्ये तुम्हाला नर्वस सिस्टीम इन हायड्रा अँड प्लॅनेरिया या दोघातली विथ डायग्राम आली पाहिजेत पहा. सर्व प्रश्न त्या ठिकाणी लक्षात. नर्वस सिस्टीम इन हायड्रा ऑर प्लॅनेरिया. त्यानंतर व्हॉट इज सिनॅप्स, एक्सप्लेन द सिनॅप्टिक ट्रान्समिशन, हा एक महत्वाचा प्रश्न आहे, डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे, तो सुद्धा परफेक्ट करून घ्या. नंतर गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नर्व फायबर, हा एक महत्वाचा प्रश्न आहे पहा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्डचं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारतील. हा एक आयएमपी क्वेश्चन आहे, व्हेरी आयएमपी म्हटलं तरी चालेल पहा. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. त्यानंतर गिव्ह द फंक्शन अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सेरेब्रम ऑर सेरेबेलम, सेरेब्रम किंवा सेरेबेलम वरती प्रश्न विचारतील. नंतर डिफरन्स बिटवीन स्पायनल नर्व आणि क्रॅनियल नर्व. स्पायनल नर्व आणि क्रॅनियल नर्व, स्पायनल नर्व ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पायनल कॉर्ड, क्रॅनियल नर्व ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन्स. ओके, मग क्रॅनियल नर्व्स किती असतात? 12 पेअर्स, आणि स्पायनल नर्व किती असतात? 31 पेअर्स. त्यातला फरक जो आहे तो परफेक्ट त्या ठिकाणी करायचा बाळांनो. त्यानंतर किंवा ह्याला वर प्रश्न असतो, नेम द टाइप्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. त्यांना जे वाटतात ना त्या 12 नर्व्स पैकी त्यांना वाटतील ते नर्व्स देतील आणि तुम्हाला त्याचे नाव विचारतील पहा. ओके, नंतर एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ फ्युजन, स्केच अँड लेबल द ह्युमन आय. ह्युमन आय परफेक्ट करून ठेवा. ओके, त्यानंतर स्केच अँड लेबल द टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड. एक्झामिनरला ही थायरॉइड ग्लँड कायम आवडते, कायम एक्झामला प्रश्न त्यावरती विचारलेला असतो. त्याला वर असते पिट्युटरी ग्लँड. ओके, त्याला वर कोणती असते? पिट्युटरी ग्लँड असते पहा. किंवा और त्याला प्रश्न मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन, हार्मोन ऍक्शनचं मेकॅनिझम विचारतात. गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द हार्मोन्स. हे सगळे प्रश्न एकमेकांना ऑरच आहेत बाळांनो. किंवा हार्मोन्स डिफिशियन्सी ऑफ पिट्युटरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड, त्याची जी डिफिशियन्सी आहे त्या हार्मोनमुळे कोणकोणती डिफिशियन्सी विचारतात, ते क्वेश्चन्स विचारला जातो पहा. त्याचे रोल्स विचारतात. यावर थोडे हार्मोन्सचे शेवटी ग्लँड्स आहेत ना, त्याचे डिफिशियन्सी रोल ते त्या ठिकाणी एकदा पाहून घ्या. अशा पद्धतीने तुमचा हा 9 नंबरचा टॉपिक आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक वरती जातो. 10 नंबरचा टॉपिक 3 ते 4 मार्कचा टॉपिक आहे पहा. खूप मोठा टॉपिक आहे, एवढा टॉपिक करण्याची गरज नाही, ते फक्त महत्वाचे पॉईंट्स करायचे पहा. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मधले, तर त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी हा महत्वाचा प्रश्न आहे, किंवा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. त्यानंतर स्केच अँड लेबल द HIV व्हायरस किंवा साल्मोनेला टाइप, ही छोटीशी डायग्राम आहे. ओके, तर ती एका ठिकाणी पाहून घ्यायची. डिफरन्स बिटवीन इनेट इम्युनिटी किंवा अक्वायर्ड इम्युनिटी. शॉर्ट नोट ऑन कॅन्सर आणि त्याचे टाइप्स, किंवा त्या ठिकाणी एड्स शॉर्ट नोट येऊ शकते. आता या ठिकाणी डिसीज काय करायचं पहा. डिसीज सिम्पटम्स, पॉझिटिव्ह एजंट्स आणि त्याच्यावरच्या टेस्ट असतात, ते लक्षात ठेवा. जेवढे रोग दिलेत ना तुम्हाला त्या ठिकाणी,
प्रत्येक आणि एक पहा सिम्पटम सगळ्यांना माहिती आहे. हेडॅक होणार आहे, फेवर, ठीक आहे, वॉमिटिंग, विकनेस, काही ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्यू वारंवार येतात. फक्त त्यात तुम्हाला लक्षात ठेवा डिसीजचे सिम्पटम्स, पॉझिटिव्ह एजंट, टेस्ट. नंतर ड्रग्ज अब्यूज वरती पण प्रश्न विचारला जाईल. ते कॅफिन वगैरे, हिरोईन वगैरे जे आहेत ना, कॅफिन, ते ड्रग्ज कशापासून त्या ठिकाणी तयार केले जातात, तो चार्ट आहे, तो एक चार्ट पाहून घ्या. ओके. त्यानंतर 11 नंबरचा टॉपिक आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये काय एक्सप्लेन द स्टेप्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंगचे स्टेप्स आहेत. शॉर्ट नोट ऑन टिश्यू कल्चर, हा एमपी क्वेश्चन आहे बाळांनो. नंतर व्हॉट इज द बायो फॉर्टिफिकेशन, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल, कोणतेही 2 एक्झाम्पल तुम्हाला विचारतील. लर्न ऑल द चार्ट्स, आता इथं का सांगितलं ऑल द चार्ट्स, सगळे चार्ट्स आहेत त्यांचे त्या ठिकाणी मायक्रोब्स वगैरे त्या ठिकाणी दिलेले असतात, ते तुम्हाला त्या परफेक्ट करून घ्यायचे सगळे. ठीक आहे, तुम्ही सगळे चार्ट्स पाहून घ्या. बायोगॅस प्रोडक्शन, प्रोसेस अँड सिग्निफिकन्स. त्यानंतर टीएस ऑफ रूट नोड्यूल्स, हा एक आयएमपी प्रश्न आहे. रूट नोड्यूलचा टीएस शेवटच्या पेजवरती आहे. एलएस ऑफ ॲझोला लीफ. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन द मायक्रोब्स ॲज अ फर्टिलायझर्स विथ एक्झाम्पल. जे मायक्रोब्स असतात फर्टिलायझर म्हणून जे काम करतात, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करा असं विचारलं जातं बा. मायक्रोब्स रोल, 13 मायक्रोब्स आहेत, त्यांचे सोर्सेस दिलेले आहेत. एकदा ते चार्ट दिले ते एकदा पाहून घ्या. विटॅमिन, अँटीबायोटिक्स प्रोडक्शन वगैरे त्यामध्ये भरपूर दिलेलं आहे पा, एकदा पाहून घ्या. 11 नंबर टॉपिक झाला. त्यानंतर 12 नंबर टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत पा, पीसीआर आणि आरडीएनए टेक्नॉलॉजी. परफेक्ट करून ठेवा. हा प्रश्न परफेक्ट करायचा सर्वांनी. शॉर्ट नोट ऑन द पीसीआर किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजी. येणार म्हणजे येणार, परफेक्ट करून ठेवायचंय. नंतर छोटे प्रश्न आहेत. व्हॉट इज पॅलिंड्रोम, गिव्ह इट्स एक्झाम्पल. चार्ट 12.2 यावरती एमसीक्यू येऊ शकतो पहा. 12.2 नंतर 12.7 होती ह्युमन प्रोटीन्स आहेत, ते एक प्रश्न विचारला जातो. शॉर्ट नोट ऑन जीन थेरपी किंवा डिफाईन जीन थेरपी असं जरी विचारलं तर लक्षात ठेवायचं. त्यानंतर मोस्ट आयएमपी क्वेश्चन त्या ठिकाणी व्हॉट इज बायोपायरसी, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स. बायोपायरसीचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक हळदीचा आहे, एक बासमतीचा आहे, ओके, टर्मरिकचं तुम्हाला माहित असेल. ते जे एक्झाम्पल दिले ते एकदा पाहून घ्या. निमचं पण आहे. नंतर इफेक्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी इफेक्ट्स कोणते, आणि युजेस ऑफ ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स. असा हा त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी टॉपिक आहे, टॉपिक नंबर 12. त्यानंतर बाळांनो टॉपिक नंबर 13 ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. यामध्ये हा मागच्या वर्षीच प्रश्न विचारला गेला होता, डिफरन्स बिटवीन हॅबिटॅटनी, फक्त पाहून जावा. पुढचा डेफिनेशन विचारतील, नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी अँड सेक्स रेशिओ. 3 मार्काला 3 डेफिनेशन विचारतील, त्यावरती लक्ष द्या. डिफाईन अँड गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द फॉलोइंग इंटरॅक्शन. कोणकोणते महत्वाचे आहेत, म्युच्युअलिझम, प्रिडेशन, कॉमेन्सॅलिझम आणि ब्रूड पॅरासिटिझम. हे एक्सप्लेन करायचे, 2 मार्काचा प्रश्न आहे. एक्सप्लेन करायचं, त्याचं एक्झाम्पल द्यायचं. आणि एमसीक्यू साठी कोणते प्रश्न, डेज, डे असतात ना, वेगवेगळे डेज असतात, ते डेज लक्षात तुम्हाला ठेवायचे. बरोबर. सगळ्यात महत्वाचा डे कोणता, 5 जून, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. यावरती प्रश्न विचारते, पण हे पण बाकीचे पण माहितच आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन डे 11 जुलै, वर्ल्ड अर्थ डे 22 एप्रिल, आणि वर्ल्ड ओझोन डे 16 सप्टेंबर. ओके, हे लक्षात ठेवायचं, एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन, सगळ्यात महत्वाचं डिकम्पोजिशन सायकल विचारतात, हा महत्वाचा प्रश्न आहे. किंवा 10% लॉ ऑफ एनर्जी ट्रान्सफर. इकोलॉजिकल पिरामिड्स कोणत्या आहेत, ते अपराईट कोणतं, इन्व्हर्टेड कोणतं, तिथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. शॉर्ट नोट कार्बन सायकल किंवा फॉस्फरस सायकल. त्यानंतर पुढे आहे डिफाईन इकोलॉजिकल सक्सेशन. ही एक गरजावे डेफिनेशन असल्यासारखी आहे, कायम एक्झामला असते. डिफाईन इकोलॉजिकल सक्सेशन किंवा असं म्हणते एक्सप्लेन द झेरॅज किंवा हेड्रेज सक्सेशन. हा एक प्रश्न त्या ठिकाणी एक्झामला कायम विचारला जातो. ठीक आहे बाळांनो. त्यानंतर शेवटचा आणि लास्ट टॉपिक, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. आता इथं काय, एक्सप्लेन द लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. हा तुम्हाला टेन्थला पण हा होता प्रश्न, बरोबर. तर तोच प्रश्न त्या ठिकाणी ऍज इट इज रिपीट आहे, एक्सप्लेन द लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर गिव्ह द कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस, कोणते कॉजेस आहेत, किंवा त्याला द इव्हिन कॉर्टेट असा प्रश्न विचारला जातो. किंवा डिफरन्स बिटवीन इन सिटू अँड एक्स सिटू कॉन्झर्वेशन. त्यानंतर डिफाईन युट्रोफिकेशन, बायोमॅग्निफिकेशन, 1 मार्कचे प्रश्न आहेत. किंवा इथे ह्यात ती घातली एक शॉर्ट नोट 100% येईल, 100% याती घातली एक शॉर्ट नोट ती पहा, ग्रीन हाऊस इफेक्ट, ओझोन डिप्लेशन किंवा डिफॉरेस्ट्रेशन. ओके, हे सगळे त्या ठिकाणी प्रश्न परफेक्ट करून घ्या. आता पहा, तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट जर प्रॅक्टिस असेल तर माणूस परफेक्ट बनतो, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्हाला जाता एक्झामला हे क्वेश्चन वाचून जा, पाहून जा. यातले काही क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला नक्कीच येतील, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके, आणि तुमच्या यशामध्ये माझा 1% त्या ठिकाणी असावा
आणि हे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण करून जा. 100% तुम्हाला यश मिळेल. हे प्रश्न तुम्हाला एक्झामला जाताना 100% आठवण येईल. कुलकर्णी सरांनी असं काहीतरी सांगितलं होतं आणि ते एक्झामला आलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.